सर तुमचा इन्शुरन्स आहे? नाही. करून घ्या. याचा फायदा मला काय होणार? सर इन फ्युचर तुमचा ऍक्सिडेंट झाला तर तुमचा दवाखान्यातला सगळा खर्च आमची कंपनी देणार. आणि ऍक्सिडेंट मध्ये मी मेलोच तर? मग लाईफ इन्शुरन्स करा, मेल्यावर पण सगळे पैसे मिळतील. मग लाईफ इन्शुरन्स करून ऍक्सिडेंट मध्ये मी मेलोच नाही तर? मग एक काम करा, दोन्ही इन्शुरन्स करा. दोन्ही इन्शुरन्स करून ऍक्सिडेंटच झाला नाही तर? हे बघा सर, मृत्यू एक दिवस येणारच आहे. तुम्ही मेल्यावर तुमचे सगळे पैसे तुमच्या बायकोला मिळतील. माझ्या अगोदर माझी बायको मेली तर? कसला माणूस आहे हा, बायकोला पण मारतोय. बरं एक काम करा सर, तुमच्या बायकोचा पण इन्शुरन्स करून घ्या. तुमची बायको मेल्यावर त्यांचे पैसे तुम्हाला मिळतील. मग समजा आम्ही दोघं पण मेलो तर? सर थोडा विचार करा, तुम्ही मेल्यावर तुमच्या बायकोला कोण सांभाळणार? माझं मोठं पोरग. सर एक काम करा, मला तिकडून तुम्ही ब्लॉक करून टाका. तू किती वाजता उठतोस? 11 वाजता. इतका लेट? खूपच आळशी आहेस. मी आळशी नाही हो, माझी स्वप्न मोठे आहेत. बरं तू लग्न कधी करणार आहेस? साखरपुडा झाल्यावर. शिक्षण वगैरे काय झालंय तुझं? 12वी पास आहे. अभ्यासातलं काही येतं का तुला? अभ्यासातलं थोडं थोडं येते. सांग बरं, फायनान्शियल मॅनेजमेंट म्हणजे काय? भर उन्हाळ्याच्या दिवसात 20 लोक बस स्टॉपवर बसची वाट बघत होते. एक भिकारी आला, प्रत्येकाकडून 1-1 रुपये भीक मागितली आणि रिक्षाने निघून गेला. त्याला म्हणतात फायनान्शियल मॅनेजमेंट. तू कोणाला घाबरतो का? कोणालाच नाही, कोणालाच घाबरत नाही. काल सापाला मी असं हातानं तोडलं, ते काहीच नाही. वाघाला तर असं मधनं फाडलं आणि जिराफाला कानपण मारली. अरे बापरे. मग काय, मला खेळण्याच्या दुकानातनं बाहेर काढलं. तुला कसा मुलगा आवडेल? मला कष्टाळू आणि अभ्यासू मुलं आवडतात. कष्टाळू आणि अभ्यासू? मी लई कष्ट घेतले. माझी परिस्थिती नव्हती. पावसाळ्याचे दिवस होते, पाऊस खूप पडायचा आणि त्याच्यामध्ये वीज पडायची ना, त्या विजेच्या उजेडामध्ये मी 4-5 धडे वाचायचो. नंतर पावसाळा संपला, आता काय करायचं? मग मी दगडावर दगड आपटून ज्या ठिणग्या निघतात ना, त्याच्या उजेडाखाली अभ्यास केलाय. पण मी अभ्यास आणि कष्ट घ्यायचं नाही सोडलं. नंतर अभ्यासाचा लोड इतका झाला की दगड आपटायला वेळ मिळत नव्हता. मग मी एक वही जाळली आणि त्याच्या उजेडामध्ये मी 5-6 धडे वाचून काढले.